खूप जण मला म्हणते ती दादा मोठे मोठे साईजचे बॅनर आले ना पीसी लॅग होऊन जातो आणि एवढं डोकं आउट होतं ना डिझाईन बनवूच वाटत नाही. 30x30 ची ऑर्डर येते, कधी 40x40 येते, 20x30 ची येते, खूप वेगवेगळ्या साईज येते ते आणि डिझाईन करायला खूप प्रॉब्लेम येतोय. जसं नवीन ऍड करत जाऊ ना तसं पीसी पूर्ण लॅग होऊन जातोय. आणि नाही का हे मी खूप वेळा नाही का सांगितलेलं आहे, म्हणजे जास्त म्हणजे युट्यूबला एवढं टाकलेलं नाही की इन्स्टाला टाकलेलं आहे, पण मी पर्सनल स्वतः यूज करतो ना त्यामुळे व्हिडिओ बनवतोय. तर विषय कसा आहे ना तुमच्या समोर मी तुम्हाला आता दाखवतो फोटोशॉप मध्ये ओपन करून. तर चला मग व्हिडिओ बघू. तर विषय असा आहे, कधी कधी काय होतं खूप मोठी मोठी साईज येते. आता आपण समजा न्यू डॉक्युमेंट ओपन केलं मी इथं मी समजा कस्टम मध्ये 1 इंचेस मध्ये साईज घेतोय, 30x30 ची साईज घेतोय मी. तर साईज मोठी आहे, तुम्ही बघू शकता साईज मोठी आहे आणि रिझोल्युशन मी तर 300 ठेवलेलं आहे. आणि तर मी साईज क्रिएट करण्या अगोदर तुम्हाला बाकीचं कलर मोड मी RGB ठेवतोय, नंतर तुम्ही CMYK मध्ये जाऊन करू शकता मोड मध्ये जाऊन, ते बघू आपण पुढं. तर साईज क्रिएट केली आणि तुम्ही काय करायचं इथं समजा एखादं बॅकग्राऊंड वगैरे टाकलं, तुम्ही समजून घ्या फक्त नाही का असं समजून घ्या हाय बॅकग्राऊंड तिथं, आणि वर्क करायला चालू केले. आता नवीन नवीन हे साईज घेतली, ह्याच्यावर काही एवढं वर्क झालेलं नाही लेअर मध्ये, पण जसं तुम्ही ऍड करत जाता 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 नंतर पूर्ण पीसी लॅग, झूम करताना हळूहळू झूम होणार आणि मग लय प्रॉब्लेम येते ते. मग कसं करायचं मग एवढी मोठी साईज आल्यावर? तुमचा भाऊ सांगन काय करायचं. तर काय करायचं माहिती का, डिझाईन करताना समजा आता तुम्हाला 30x30 ची डिझाईन आली, तर काय करायचं 10x10 मध्ये डिझाईन करायची, अशी 10x10 मध्ये डिझाईन करायचं. आणि रिझोल्युशनला कंजूसपणा नाही करायचा, म्हणजे जास्त कमी नाही घ्यायचं जास्त बी नाही घ्यायचं. आता 10x10 ला मी 500 घेतोय समजा. इथं तुमचा पीसी समजा लय स्लो असेल तर 400 बी चालते. आणि बाकी मेन गोष्ट नाही का कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं PNG वगैरे असेल, मी तुम्हाला बोललेलं आहे. आता इथं मी समजा साईज 10x10 घेतली, 400 रिझोल्युशन घेतलेले, चला 500 घेतो. खूप जण 500 घेतात, 500 घेतलं. आणि इथं मी एक सॉलिड कलर घेतला समजा, तुम्हाला दाखवण्यासाठी. मी काय डिझाईन रेडी नाही करणार आहे, फक्त सांगते. समजा ही डिझाईन तुम्ही बनवली, ऑर्डर कसली आली होती तुम्हाला 30x30 ची आली. इथं बघा तुम्ही इमेज मध्ये 30x30 ची, पण तुमचा पीसी हँग होतोय जास्त साईज असल्यामुळं. मग तुम्ही काय करा 10x10 मध्ये डिझाईन करायची. आता ही साईज किती आहे तुम्ही बघू शकता, 10x10 आहे. आता ही डिझाईन झाली ना, ही प्रिंटवाला तुम्हाला बी काय करायचं नाही, प्रिंटवाला ना बरोबर ती 30x30 मध्ये बसू शकतो. आता मी तुम्हाला ना का मिडल अलाइनमेंट करून दाखवतो. आता बघा तुम्ही Ctrl+T करून मी साईज वाढवते, बघू शकता तुम्ही. जी आपण 30x30 ची डिझाईन होती ती आपण केली कशामध्ये 10x10 मध्ये केली, आणि ती प्रिंटला दिली आणि त्यांनी 30x30 मध्ये बसवली. मग तुम्हाला 30x30 मध्ये करावं लागले का नाही, तुम्ही केली कशा 10x10 मध्ये. आता दुसरं सांगतो. आता तुम्हाला समजा ऑर्डर आली 20x30 ची आली समजा, आणि लास्टला साईज कसे कसे प्रकार घेऊ शकता ते बी सांगतो, लास्टला सांगणार. आता जर सांगितलं ना तुम्हाला लय हे वाटन कायला नाही का, म्हणजे हे वाटन लय वेगळं वाटन, थोडं अवघड वाटन. तर आता 30x20 ची साईज घेतोय समजा. ही जी हाईट किती आहे 20 आहे, रुंदी 30 आहे, ही साईज मी घेतली. आता ही साईज तुम्हाला आली ऑर्डरला, पण तुम्हाला एवढं साईज घेऊन लॅगचा प्रॉब्लेम येतो. मग काय करायचं तुम्हाला सांगतो. आता इथं 20x30 आहे, तर काय करायचं 20 चा अर्थ किती आहे 10 करायचं, आणि 30 चं 15 करायचं. केलं कमी. आता आपण साईज घेऊया इकडं. आता इथं डिझाईन करूया काय पण. आता इथं मी ब्लू कलर घेतो, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आता ही डिझाईन केली तुम्ही किती मध्ये केली, आता ही डिझाईन 10x15 मध्ये केली. आता हिला तुम्हाला कशामध्ये टाकायची बघू शकता तुम्ही, ते कशामध्ये टाकणार आपण हिला 20x30 मध्ये. इथं पेस्ट केलं आणि इथं लावली डिझाईन. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे, तुम्हाला जर डायरेक्ट साईज घ्यायची नसेल 30x20 वगैरे, मग तुम्ही ती कमी करून डिझाईन करून तुम्ही प्रिंटला देऊ शकता. आता मध्ये मला डिझाईनची ऑर्डर आली होती ना, ती 20x40 ची होती, पण मी तिला 10x20 मध्ये केली. म्हणजे मला आली होती कितीची, ती 20x40 ची आली होती. मी तुम्हाला दाखवतो, मी पोस्ट पण केली इन्स्टाला ती डिझाईन. अगं अशी मला साईज आली होती. मग मी कशात केली तिला
10x20 मध्ये केली होती डिझाईन. तुम्हाला मी डिझाईन पण दाखवतो इन्स्टाला ओपन करून. तर इथं बघू शकता तुम्ही 20x40 ची डिझाईन येते आणि आपण केली होती किती मध्ये 10x20 मध्ये केली होती ती डिझाईन आपण ह्यामध्येच केली ती. तर एवढंच सांगतो साईज बद्दल. तुम्ही अशी साईज घेऊ शकता. दुसरी गोष्ट तुम्हाला मागाशी म्हणले नंतर तुम्ही CMYK मध्ये देऊ शकता. कन्वर्ट करण्यासाठी सर्व मर्ज करून एक न्यू लेअर घेतो ना आपण Ctrl+Shift+Alt+E दाबून. तर इथं काय करायचं इमेज मध्ये जाऊन मोड मध्ये जायचे आणि इथं CMYK कलर घ्यायचा डिझाईन झाल्यानंतर आणि मग तुम्ही प्रिंटला देऊ शकता. थोडी डल पडतो कलर बाकी काही विषय नाही. आणि अजून एक गोष्ट साईज घेण्याचे प्रकार सांगतो तुम्हाला. आता आपण जसं प्रत्येक जण 10x10 ची डिझाईन करताना डायरेक्ट असं घेतो ना तर ही नाही. तुम्हाला जेव्हा साईज येते ना डिझाईन बनवायला तेव्हा ती फिट मध्ये असते. तुम्हाला दाखवतो. आता बघा समजा इथं 1 फीट हे 12 इंच असते आणि जेव्हा तुम्हाला 10x10 येतं ना ते फिट मध्ये असते. समजा इथं 10x10 तर किती आलं 10चं 120. मग तुम्ही डिझाईन करताना ना इंचेस मध्ये 10 च्या जागी 120 आणि खाली पण 120 घेऊ शकता म्हणजे 10x10 ला. आणि रेझोल्युशन काय 500 नाही ठेवायचं. आता आपण फीट मध्ये करतोय ना म्हणजे इंचेस वाढवले ना आपण. आता इथं रेझोल्युशन किती ठेवायचं 30 वगैरे ठेवू शकता किंवा 20 पण चालन 15 पण चालन. तर असं घेऊ शकता. आता समजा इथं 20चं तुम्हाला काढायचंय. आता तुम्ही समजा कॅल्क्युलेटरने जर केलं ना समजा आता इथं 20 × 12 किती आलं 240. तर तुम्हाला कॅल्क्युलेटर यूज नाही करायचं ना तिथं काय करायचं स्टार टाकायचा स्टार आणि तिथं 12 टाकायचं आणि खालच्याला क्लिक करायचं. बघा वर 240 आलं. आता इथे तुम्हाला किती पाहिजे 5चं पाहिजे. आता 5 × 12चं किती होते बघा तुम्ही 60 होते. 5 × 12 60 आलं. मग इथं काय करायचं 5 इथं स्टार टाकायचं आणि इथं 12 टाकायचं वर क्लिक करायचं 60 आलं. तर तुम्ही अशी बी साईज घेऊ शकता. फक्त रिझोल्युशन जास्त नाही घ्यायचं. जर तुम्ही 10x10 जर घेतलं तेव्हाच रिझोल्युशन जास्त घ्यायचं. जर तुम्ही असं घेतलं 120 आणि 120 असं खूप जण घेतात जे कोरल वगैरे यूज करतात किंवा जे जुनं फोटोशॉप यूज करतात ना ते अशाच साईज घेतात. ते काय डायरेक्ट घेत नाही. आपण आता डायरेक्ट घेतो. डायरेक्ट घेतलं बी चालतं तसं बी चालतं. मी ह्याच्यावर आधी पण एकदा व्हिडिओ टाकला होता जेव्हा खूप जणांना माहिती नव्हतं तेव्हा मला लय वाईट कमेंट आले होता. पण जेव्हा त्यांना समजलं ना तेव्हा त्यांनी कमेंट डिलीट केल्या. तर असं घेतलं बी चालतं. पण मी तुम्हाला सांगतो मी स्वतः असं घेतो डिझाईन. पण जेव्हा माझ्याकडे डाटा जास्त असतो ना समजा एखादी डिझाईन असेल मोठी त्यामध्ये सर्व आहे कार्यक्रम आहे भजन कीर्तन ती तेव्हाच मी तशी साईज घेतो. नाहीतर मी अशीच साईज घेत होतो नॉर्मल. जेव्हा तुम्ही अशी घेता ना 120 तेव्हा रिझोल्युशन कमी ठेवायचं. तुम्हाला 72 ठेवू शकता किंवा जास्त लॅग होते तर 30 ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. साईज दोन्ही प्रकारे घेऊ शकता. पण जास्त तर आपण सगळेजण नाही का डायरेक्ट घेतो इंचेस मध्ये जे काही साईज येईल ती. समजा 20x20 आले तर 20x20 घेतोय. 10x8 आली तर 10x8 घेतोय. अशी बी घेतात खूप जण. पण तेव्हा रिझोल्युशन कमी नाही ठेवायचं जास्तच ठेवायचं. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा. आणि काही डाऊट असतील ना खाली कमेंट करा. आणि तुमचा भाऊ असेच व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे पुढं. बाकी जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावाने भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.